नमस्कार, मी विरू बडोले. मित्रांनो, आज मी तुम्हाला हे सांगायचं एक कोशिश करत आहे की राहुल गांधी, नाना पटोले आणि काँग्रेस यांना दलितांचे म्हणजे आंबेडकरी विचारधारेचे मतं पाहिजे, पण त्यांची लीडरशिप नको हवी. ठीक आहे ना, त्यांना हवी नाही आहे. ओके, तुम्हाला माहित असेल, आता मी फक्त एक महाराष्ट्रावरच आजचा जो व्हिडिओ आहे हा फक्त महाराष्ट्रावरच मी बनवत आहे. ठीक आहे, तर बघा, 4-5 महिन्यापासून किंवा 5-6 महिन्यापासून वंचित बहुजन आघाडी आणि इंडिया गठबंधन म्हणजे महाविकास आघाडी यांच्यामध्ये जो आहे हा वादसंवाद खूप दिवसापासून होत आहे. पण शेवटपर्यंत जो आहे त्यांचा कधीच जो आहे मन जो आहे जुळला नाही. त्याच्यामुळे त्यांचा जो गठबंधन आहे तो पूर्णपणे झाला नाही. आणि त्याच्यामुळे बरेच जो महाराष्ट्राची जे एक होप होती, महाराष्ट्राच्या जनतेची जे एक होप होती की वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी जे आहे हे एकत्र लढवली पाहिजे, पण असं झालं नाही. कारण काँग्रेसच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर साहेबांना जे प्रतिसाद मिळायला पाहिजे ते तसं होताना दिसलं नाही, किंवा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ज्या गोष्टी व्हायला पाहिजे ते गोष्ट प्रकाश आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून झाली नाही. ठीक आहे, तर गोष्ट अशी आहे की प्रकाश आंबेडकर साहेबांना असं लक्षात आलं की आम्हाला हे तिकिटा हे इंडिया गठबंधनवाले देत आहेत की ज्या तिकिटांवर ते निवडून येऊ शकत नाही. ठीक आहे, तर गोष्ट अशी आहे, ते गठबंधन नाही झालं यांचा, ते जाऊ द्या. ठीक आहे ना, आपण त्या विषयावर आपल्याला जायचं नाही, कारण यांचा गठबंधन झालेलं नाही. पण गठबंधन झालेला नसूनही प्रकाश आंबेडकर साहेबांनी इंडिया गठबंधनला म्हणजे महाविकास आघाडीला समर्थन केलं, ते पण बेसर्तचा अर्थ होते बिनस्वार्थी. ठीक आहे ना, त्याच्यामध्ये कुठलाही जो आहे पक्षाचा त्याच्यामध्ये स्वार्थ नाही आहे असं त्यांनी जो आहे त्यांनी समर्थन केलं. एक ठीक आहे, जो आपला जो कोल्हापूरचा जो लोकसभा क्षेत्र आहे तिथं त्यांनी समर्थन केलं. त्याच्यानंतर शरद पवार साहेबांची जी कन्या आहे सुप्रिया सुळे, इथं त्यांनी जे बारामती लोकसभा क्षेत्रामध्ये त्यांनी समर्थन केलं. त्याच्यानंतर नागपूर जे नितीन गडकरीच्या विरोधात जे काँग्रेसच्या माध्यमातून जे ठाकरे साहेब जे उभे आहेत त्यांना पण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जो आहे समर्थन झालेलं आहे. त्याच्यानंतर रामटेकमधून पण समर्थन झालं आहे. रामटेकमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते, पण त्यांनी माघार घेतली आणि त्यांचा जो फॉर्म आहे त्यांनी विड्रॉल केला. त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकर साहेबांनी इथं पण काँग्रेसला जो आहे सपोर्ट केलेला आहे. तर असं जर लक्षात घेतलं, बघा कसं आहे की तुमच्या डोक्यातून ते काढून घ्या की प्रकाश आंबेडकर पहिले असे वागत होते, तसे वागत होते, हे सगळं विसरून जा. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, ती गोष्ट अशी की असं गृहीत धरा की यांची युती जी आहे ना हे 4 जागावर झाली आहे. असं एक तुम्ही एक डोक्यामध्ये जो आहे ना हे लक्षात म्हणजे एक गृहीत धरा की 4 जागेवर झाली आहे. आणि प्रकाश आंबेडकर साहेबांनी 4 लोकसभा क्षेत्रावर महाविकास आघाडीला सपोर्ट केला आहे. ठीक आहे, तिथं वंचित बहुजन आघाडीचा कुठलाही उमेदवार उभं न करता बेसर्त समर्थन त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या मोबदल्यात महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकर साहेबांना काय दिलं, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रकाश आंबेडकर साहेबांनी महाविकास आघाडीला 4 जागेवर समर्थन केलं. त्याच्या मोबदल्यात इंडिया गठबंधनच्या माध्यमातून काँग्रेसचा एक उमेदवार नाना पटोले यांनी प्रकाश आंबेडकर साहेबांच्या विरोधात उभं केलं. आता एक क्वेश्चन जो आहे याच्यामध्ये क्रिएट होते की नाना पटोले जे आहेत हे प्रकाश आंबेडकरच्या विरोधात जो उमेदवार उभं केलं तर तो त्यांना पाळण्यासाठी जो आहे म्हणजे स्वतःला म्हणजे काँग्रेसला जिंकण्यासाठी उमेदवार उभं केलं की प्रकाश आंबेडकर साहेबांना पाळण्यासाठी. तर याचा जो उत्तर आहे हा एकच आहे की प्रकाश आंबेडकर साहेबांना पाळण्यासाठी नाना पटोले, राहुल गांधी आणि काँग्रेसनी तिथं त्यांचा एक उमेदवार उभं केलं. बघा, तुम्हाला माहीत असेल की अकोला लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसचा उमेदवार हा कधीच निवडून येऊ शकत नाही. आणि प्रकाश आंबेडकर साहेब पण स्वतःच्या स्वबळावर जो आहे अकोला लोकसभा क्षेत्रामधून कधीच निवडून येऊ शकत नाही. कारण 40 वर्षाचा जो आहे तो आपण जर कालांतर पाहिलो तर त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर साहेब एकदाच निवडून आले होते, ज्यावेळेस रिपब्लिकन एकटे झालं. तर ही गोष्ट जो नाना पटोलेला पण माहीत आहे, काँग्रेसला पण माहीत आहे. आणि ते माहीत असून सुद्धा
प्रकाश आंबेडकर साहेबांचा जो आहे अजेंडा आहे हा मोदी विरोधात असताना सुद्धा आणि 4 जागावर सपोर्ट असताना सुद्धा, म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेबांचा काँग्रेसला म्हणजे इंडिया गठबंधनला, महाविकास आघाडीला 4 जागेवर सहकार्य सपोर्ट असताना सुद्धा महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकरच्या विरोधात अकोला मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवार उभं करणं हे भरपूर लोकांना हे जो आहे सहन झालेला नाही आहे. भरपूर लोकांना याचा थोडं ठीक आहे ना काही आवडलं नाही आहे. बघा, एक सांगू इच्छितो की ह्या वर्षी आंबेडकर, आता जे महाराष्ट्रात जे 5 लोकसभा क्षेत्रामध्ये जो निवडणूक झाली, चंद्रपूर असो, नागपूर असो, रामटेक असो, भंडारा, गोंदिया आणि चिमूर, त्याच्यामध्ये जी आंबेडकरी जे जनता आहे ना, तर 90% आंबेडकरी जे जनता आहे हे यांनी काँग्रेसला वोट दिलं. ठीक आहे ना, कारण ह्या वेळेस कुठल्याही परिस्थितीत आपल्याला मोदी सरकारला हरवायचं आहे. त्याच्यामुळे आंबेडकरी जनतेने असा निर्णय घेतला की ह्या वेळेस आपल्याला वंचितकडे पण जास्त जो आहे आपल्याला फोकस करायला नाही पाहिजे. बहुजन समाज पार्टीला पण आपल्याला सपोर्ट करायचा नाही आहे. तर काँग्रेसला त्याने म्हणजे कुठल्याही म्हणजे त्यांनी एक काय म्हणतात त्याला काही स्वतःचा डोकं लावून जो आहे त्यांनी काँग्रेसला मदत केला आहे ह्या वर्षी. पण त्याच्या मोबदल्यात मिळाला काय? महाराष्ट्रात जर आपण पाहिला तर एकही आंबेडकरी विचारधारेचा म्हणजे फुले शाहू आंबेडकरी विचारधारेच्या एकही नेत्याला काँग्रेसने उभं केलं नाही, म्हणजे महाविकास आघाडीनं उभं केलं नाही. ओके, तर बघा, जर आपण समजा राष्ट्रीय पातळीवर आलो तर यांनी मायावतीला पण घेतलं नाही, ओवेसी साहेबांना पण घेतलं नाही. म्हणजे काँग्रेसला मुसलमान आणि आंबेडकरी जनतेचे वोट पाहिजे, मतं पाहिजे, पण त्यांची लिडरशिप त्यांना हवी नाही. ओके, तर माझा जो हा व्हिडिओ आहे हा लोकसभा म्हणजे अकोला लोकसभा मतदारसंघातल्या सर्व इंडिया गठबंधनच्या लोकांना माझी आग्रहाची विनंती आहे की नाना पटोले काँग्रेसचा जो आणि राहुल गांधीचा जो हा निर्णय असेल की प्रकाश आंबेडकर साहेबांच्या विरोधात जो आहे आपल्याला त्याच्यामध्ये एक उमेदवार द्यायचा आहे, तो उमेदवार जो आहे हा प्रकाश आंबेडकर साहेबांना पाडण्यासाठी. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छिते की ज्याप्रमाणे जे 5 लोकसभा क्षेत्रामध्ये जो निवडणूक झाली नाही, ज्या प्रकारे आंबेडकरी जनता मोदीला हरवण्यासाठी एका बाजूने काँग्रेसला समर्थन केलेलं आहे, त्याचप्रमाणे इंडिया गठबंधनचे कुठल्याही जातीचे लोक असू द्या, ओबीसी असू द्या, कुठल्याही जातीचे लोक असू द्या, तुम्ही जर इंडिया गठबंधनचे आहात आणि अकोला लोकसभा मतदारसंघाचे आहात, तर माझी तुम्हाला एक आग्रहाची विनंती आहे की तुम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांना तुमचा जो आहे समर्थन करा. याच्याने काय होईल की प्रकाश आंबेडकरांची सीट जी आहे ना तिथून निघेल, याचा फायदा जो आहे ना हा इंडिया गठबंधनलाच होईल, हे तुम्हाला पण माहिती आहे. बघा काय आहे ना की प्रकाश आंबेडकर म्हणजे आपण जर 60-70 वर्षापूर्वीचा जर इतिहास पाहिला तर काँग्रेस आणि आंबेडकर हे खूप जो आहे ना हा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की काँग्रेस हा जडता घर आहे, आणि हे प्रूफ जो आहे ना आता नाना पटोलेच्या माध्यमातून झाला आहे की काँग्रेस हा जडता घर आहे. तरी पण आम्ही जो आहे ह्या वेळेस काँग्रेसला समर्थन केलं का? कारण आम्हाला मोदीला हरवायचं आहे, मोदी सरकारला हरवायचं आहे. ठीक आहे ना, त्याच्यामुळे. तर गोष्ट अशी आहे की आता जनता जी आहे हे जागृत झाली आहे. नाना पटोले असो, राहुल गांधी असो की कोणीही असो, त्यांचा जो निर्णय आहे त्यांच्या पार्टीचा निर्णय असू शकते, पण शेवटी जो आहे लोकांना समजलेला आहे. आणि ह्यावेळेस मी आशा करतो की अकोला लोकसभा क्षेत्रातील जो लोक आहेत हे इंडिया म्हणजे काँग्रेसचे पण जरी असू द्या, ते लोक पण ह्यावेळेस प्रकाश आंबेडकर साहेबांना मदत करतील अशी मी आशा करतो. ठीक आहे, तर एवढंच बोलून मी जो आहे माझे आजचा जो प्रेझेंटेशन आहे हा बंद करतो. मला होप आहे की आजचा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला समजला असेल. ओके, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्ही एक म्हणजे काय म्हणतात त्याला विचार करा की तुम्ही जर समजा काँग्रेसला जर तिथं वोट दिल्या तर काँग्रेस काय म्हणजे जिंकू शकणार का? नाही. आणि आपल्याला जर मोदीला हरवायचं आहे तर कुठल्याही परिस्थितीत आपले जास्तीत जास्त सीट आल्या पाहिजे, पण काँग्रेसची वोट बँक तिथं नाही आहे.
तर अकोला लोकसभा क्षेत्रातील लोकांना एकच पर्याय आहे की त्यांनी मॅक्सिमम जो आहे म्हणजे मॅक्सिमम सपोर्ट जो आहे हा प्रकाश आंबेडकर साहेबांना केला पाहिजे आणि त्यांना संसदेत पाठवणे आवश्यक आहे. काँग्रेसची इच्छा नाही आहे, बरं काँग्रेसची अजिबात इच्छा नाही आहे की प्रकाश आंबेडकर साहेब हे लोकसभेमध्ये जावं, हे कधीच इच्छा नाही आहे. आणि जर इच्छा असती की नाही तर त्यांनी तिथं जो आहे एक उमेदवार त्यांच्या म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेबांच्या विरोधात दिलं नसतं. ठीक आहे ना, कारण आता कसं जनतेला समजत आहे सगळी पॉलिटिक्स. ठीक आहे, तर तिथे कसं आहे की हुशारीपणा खूप केलेला आहे याच्यामध्ये. तर जनता जी आहे शेवटी जनतेच्या हातात आहे. ठीक आहे, तर जनता जो आहे नाना पटोलेचा जो निर्णय आहे, ठीक आहे ना, इंडिया गठबंधनचा जो निर्णय आहे हा निर्णय जो आहे ते गलत साबित करतील अशी मी आशा करतो. धन्यवाद.